मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता बघा, अशी दोन कॅटेगरी झालेले आहेत ज्यांना 3000 रुपये भेटलेले आहेत। ठीक आहे, त्यांचं सर्व ठीक आहे, त्यांना आता पूर्ण वर्षभर पैसे येत राहतील। परंतु आता ज्यांनी नवीन फॉर्म भरलेले आहेत, ठीक आहे, वेबसाईटवरती नवीन फॉर्म भरलेले आहेत, त्यांचे फॉर्म काही जणांचे अप्रूव्ह झालेत, काही जणांचे डिसअप्रूव्ह झालेत, रिजेक्ट झालेत, पेंडिंगमध्ये दाखवत आहेत। तर त्याच्याबद्दलचीच महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत। त्याचसोबत पेंडिंगमध्ये दाखवत आहेत, त्याचसोबत काही जणांचे फॉर्म अप्रूव्ह देखील झालेले आहेत। परंतु त्यांनी ज्यावेळेस या ठिकाणी हे डोळ्याचं बटन आहे ॲक्शन बटनावरती क्लिक केल्यानंतर त्यांना रिमार्क्समध्ये या ठिकाणी काही गोष्टी पाहायला भेटत आहेत। बघा, अशा पद्धतीने तुमच्यासमोर हे ओपन होत असेल। या ठिकाणी त्यांना पाहायला भेटतंय की ॲडमिन टाईपमध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला स्टेटस अप्रूव्ह दाखवत आहे, रिमार्क्समध्ये कुणी अप्रूव्ह केलेलं आहे त्या कलेक्टरचं नाव दाखवत आहे। बघा, अप्रूव्ड ऑन डिस्ट्रिक्ट लेवल बाय, आता हे सुहास दिवशी हे पुणेचे कलेक्टर्स आहेत, त्यांनी अप्रूव्ह केलेलं आहे। या ठिकाणी क्रिएट डेट दिते, रिझनमध्ये काही दिसत नाही, क्रिएट कधी केलेला आहे, कधी अप्रूव्ह झालेला आहे, टाईम डेट दिसते। परंतु बघा, आता या ठिकाणी विलेज लेवल किंवा सब ऑड लेवलला पेंडिंग दाखवत आहे। यामध्ये काही रिमार्क्स दिसत नाहीत, यामध्ये काही रिझन दिसत नाही, फक्त डेट या ठिकाणी दिसते आणि पेंडिंग दाखवत आहे। मग काय करायचं हा प्रश्न खूप जणांपुढे आलेला आहे की इथं पेंडिंग दाखवत आहे, वरती अप्रूव्ह दाखवत आहे, मग आम्हाला पैसे भेटतील की नाही हा प्रश्न आहे। तर तीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतोय। तर बघा, तुमचं जर इथं सब ऑड लेवल किंवा विलेज लेवलवरती फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। तुमचा एकदा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, बघा या ठिकाणी तुम्हाला अप्रूव्ह दिसत असेल, ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये या ठिकाणी अप्रूव्ह केलेला आहे, बाय डिस्ट्रिक्ट लेवल कलेक्टर लेवलवरनं अप्रूव्ह झालेला आहे। तर तुम्हाला आता टेन्शन घ्यायचं नाही, तुमचे पैसे येऊन जातील। जरी त्या ठिकाणी विलेज लेवल किंवा ऑड लेवलला पेंडिंग दाखवत असेल तर तिथं तुम्ही काहीच करू शकत नाही। तुमचा एकदा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, आता तुम्हाला काही करायची गरज नाही, तुमचे पैसे येऊन जातील। फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची ती म्हणजे फॉर्म भरताना तुम्ही अकाउंट नंबर दिलेला आहे, त्या अकाउंटला DBT लिंक आहे का पाहायचं आहे। कारण की मित्रांनो, DBT म्हणजेच काय आहे बघा, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर। ज्या पण शासनाच्या योजना असतात, शासनाच्या जे पण पैसे तुम्हाला भेटत असतात, ते सरकार, हे नवीन सरकार आल्यापासून मित्रांनो, म्हणजे मागच्या 5-7 वर्षापासून हे DBT नावाची सिस्टीम चालू केली त्यांनी। याच्यामध्ये जे पैसे असतात, सरकारकडनं भेटणारे पैसे डायरेक्टली लाभार्थ्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात। मध्ये कोणी एजंट नसतो, कुठले अधिकारी नसतात, म्हणजे याच्यामुळे काय होतो, भ्रष्टाचार कमी होतो। DBTमुळे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात। मग याला काय असतं बघा, DBT म्हणजेच तुमचा जो आधार नंबर आहे, तुमची जी ओळख आहे, तो आधार नंबर जो आहे तो तुमच्या बँक खात्याला लिंक केला जातो आणि त्या आधार नंबरच्या सहाय्याने आणि बँक खात्याच्या याच्यामध्ये तुमचे डायरेक्ट पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात। ही DBT सिस्टीम जी आहे तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ॲक्टिवेट करावं लागते, त्याचा एक फॉर्म भेटतो, तो फॉर्म तुम्हाला भरून बँकेत द्यायचा आहे। तुम्ही म्हणाल की माझं आधार कार्ड लिंक आहे, तर मग मला पैसे कसं काय नाही आले, माझं DBT मला माहीतच नव्हतं। तर तुम्हाला हे DBT जे आहे त्यालाच DBTलाच आधार सीडिंग म्हणतात, आधार मॅपिंग म्हणतात, ते तुम्हाला ॲक्टिवेट करायचं आहे। त्याचा एक वेगळा फॉर्म भेटतो, तो DBTची एक वेबसाईट आहे, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती देखील तो फॉर्म अवेलेबल आहे किंवा त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर सर्वात अगोदर पहिलं काम करायचं आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तर तुमचा पेंडिंग रिजेक्ट आहे त्याबद्दल व्हिडिओच्या शेवटी माहिती मी सांगतोच, पण तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो पैसे भेटणार आहेत। 100% तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे भेटणार आहेत। कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगितलेले की राहिलेले 3 हप्ते जे असतील, आता म्हणजे 2 हप्ते ज्यांना भेटले त्यांना 1 हप्ता सप्टेंबरमध्ये भेटेल, बाकी कुणालाच आता 1 रुपयाही भेटलेला नाही अजून। ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, नवीन फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाला आहे 31 ऑगस्टच्या अगोदर, तर सप्टेंबरमध्ये हे तुम्हाला 4500 रुपये भेटणार आहेत। ठीक आहे, तर हे 3 हप्ते तुम्हाला एकदाच घ्यायचे असतील तर तुमच्या अकाउंटला DBT कनेक्ट करून घ्या। त्याचसोबत महत्त्वाचं काम करायचे ते म्हणजे DBT ॲक्टिवेट केल्यानंतर आता तुमचं बँक अकाउंट बघायचं, चेक करायचं की कुठल्या बँक अकाउंटला पहिलं DBT ॲक्टिवेट आहे का। त्याच्यानंतर तुम्हाला ज्या अकाउंटमध्ये पाहिजे त्या अकाउंटचं DBT लिंक करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला NPCIची एक वेबसाईट आहे बघा, तिथं तुम्हाला आधार स्टेटस चेक करता येईल किंवा आधार कार्डची जी वेबसाईट आहे तिथंही तुम्हाला DBT ॲक्टिवेट आहे की नाही ते चेक करता येणार आहे। तर ही महत्त्वाची माहिती दिली आहे तुम्हाला। फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, डिस्ट्रिक्ट लेवलवरनं विलेज लेवलला असेल किंवा वॉर्ड लेवलला पेंडिंग दिसतो आहे, तर काही करायची गरज नाही, फक्त तुम्हाला तेवढं DBTचं काम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा, आता सप्टेंबरमध्ये पैसे भेटणार आहेत। आता बऱ्याच जणांचा अजून एक असा प्रॉब्लेम आहे
की बोलतायत की आमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, स्टेटस रिजेक्ट दिसते. तर रिजेक्ट झाला तर तो परमनंट रिजेक्ट झालेला आहे, त्याला आता आपण काहीच करू शकत नाही. मग तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करूनच या ठिकाणी त्याची माहिती घ्यावी लागेल. परंतु ज्यांचा पेंडिंग दिसतोय अजूनही फॉर्म, त्याच्यावरती त्यांनी अजून तुमचा फॉर्म तपासायला घेतलेला नाही, पेंडिंग आहे, त्याच्यावरती नक्कीच काही ना काही प्रोसेस होऊन जाईल. परंतु ज्यांचा अजून अशा पद्धतीने येतोय बघा, रिसबमिट येतोय, त्यांना काय करायचं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे, त्यामध्ये काय कमतरता आहे ती पाहिजे. तुम्हाला कसं पाहिजे, इथं डोळ्याचं चिन्ह आहे, याच्यावरती क्लिक करून रिमार्क्समध्ये बघायचं आहे कशामुळे रिसबमिट आला आहे, आणि या ठिकाणी पेन्सिलचं चिन्ह आहे, याच्यावरती एडिटवरती क्लिक करून काय करायचं, तुम्हाला फॉर्म एडिट करून जी पण माहिती त्यांनी विचारलेली ती संपूर्ण व्यवस्थित भरायची आणि त्यानंतर फॉर्म रिसबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.